Audio Jungle. Audio Jungle. उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा. अहमदपूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संबंधाने वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तालुका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या सर्व विकास प्रश्न समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवकनेते डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन गाढव मोर्चा धडकला. या मोर्चाची सुरुवात नगर परिषद मैदान येऊन करण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, आझाद चौक, मेन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, न पूर्णांक 4 प्रलंबित कबालनामे वाटप करावेत, बेघरांचा सर्वे करून 5000 घरे मंजूर करून वाटप करावेत, तक्षशिला बुद्ध विहाराकडे जाणारे रस्ते मंजूर करावेत चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवकनेते डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वतःच्या उपजीविकेसाठी गायरान ताब्यात घेऊन शेती करतात, त्यांच्या नानवे जमिनीचे पट्टे करावेत. अनेक गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाहीत, तसेच दलित समाजासाठी स्मशानभूमी नाहीत, त्या तातडीने मंजूर कराव्यात. निराधार अपंग परित्यक्त्या यांना शासनाचे नियमित अनुदान चालू करावे. जुजबी कारणाने बंद केलेले अनुदान चालू करावेत. 21,000चे उत्पन्न प्रमाणपत्र देऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अहमदपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या मजुरांचे गेल्या 17 महिन्यांपासून थकीत असलेली पगार देण्यात यावे. अहमदपूरसह न पूर्णांक 4 वरील अतिक्रमणधारकांना कबालनामे दिले, मात्र याची नोंद मालमत्ता रजिस्टरवर घेतली नाही. परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत. या सर्वांचे फॉर्म भरून घ्यावेत. शहरात शासनाचा निधी समान प्रमाणात वाटप करण्यात यावा. शहर स्वच्छतेचे काम नियमितपणे करण्यात यावे. MIDC परिसरात राहणाऱ्या भटक्या विमुक्त लोकांना घरकुल मंजूर करावेत. ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करावे. ब्लड स्टोरेज केंद्र चालू करावे. उस्मान बी अफ्फान शाळेला संरक्षण भिंत बांधावी. ईदगाह मैदान या ठिकाणी 4 हायमास्ट मिनिमास्ट लाईट मंजूर करावेत. रमाई घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी. अहमदपूर बसस्थानकासमोरील नवीन शौचालय तातडीने सुरुवात करावे. मालमत्ता रजिस्टरवर नोंद करण्यासाठी नागरिकांकडून अन्यायकारक 3% रक्कम वसूल करण्यात येऊ नये. अहमदपूर शहरातील सर्व जातीतील गोरगरीब बेघरांचा सर्वे करून 5000 घरे मंजूर करावेत आणि बेघरांना ते वाटप करावेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळवता तो पूर्ववत विभागास परत द्यावा. मौजे परचंडा, गंगाहिप परगा, उजना, सिंदगी खुर्द, सुमठाणा, गुगदळ, हगदळ, लांजी, पाटोदा, तीर्थ, किनी कद्दू, मुळकी, वंजारवाडी, सांगवी सू, उमरगा इत्यादी गायरान अतिक्रमणधारकांचे पीक पंचनामे करून एकही रजिस्टरला नोंद घेण्यात यावी. धानोराखू येथील बौद्ध मातंग समाजासाठी स्मशानभूमी शेड मंजूर करावे. सिद्धार्थनगर येथील आनंद बुद्ध विहार भूसंपादनासाठी निधी मंजूर करावा व सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करावा. शिरूरताजबंद येथील अजहर शेख यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 9 जणांचे प्राण वाचविले, याचा राज्य राष्ट्रीय स्तरावर सन्मान करावा. यासह अनेक ज्वलत प्रलंबित विषय या आक्रोश आंदोलन गाढव मोर्चामध्ये मांडण्यात आले. या मोर्चामध्ये माजी मंत्री विनायकराव पाटील, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे, अण्णाराव सूर्यवंशी, माजी सदस्य माधवराव जाधव, सोमेश्वरभाऊ कदम, शेख रहीमभाई, जाबेरभाई पठाण, सय्यद तबरेजभाई, बाळासाहेब आगलावे, ससाणे भगवानराव, प्रशांत जाभाडे, जगन्नाथ मामडगे, तालुकाध्यक्ष शरद सोनकांबळे, शरद कांबळे, बालाजी ढवळे, सचिन बानाटे, संतोष गायकवाड, डॉ. बालाजी थिट्टे, शरद बनसोडे, सिद्धार्थ वाघमारे, रवी बनसोडे, बजरंग गायकवाड, प्रकाश लांडगे, सवी कदम, आकाश पवार, पांडुरंग कांबळे, बाबुराव कांबळे, नारायण कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या सर्वांच्या विविध मागण्यासाठी या मथुर तालुक्यातील गोरगरीब
हॅलो हॅलो अरे या गाडव प्रशासनाचं करायचं काय? अरे या विकास सरकारचं करायचं काय? अरे या विकास सरकारचं करायचं काय? अरे या गाडव सरकार प्रशासनाचं करायचं काय? आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूरज जी तुम आगे बढ़ो, अरे सिद्धार्थ भाऊ तुम आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.